नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. टिपू सुलतान आपल्याकडे कुठल्या गोष्टीवरून केव्हा वाद होईल हे काही सांगता येत नाही. सध्या टिपू सुलतानावरून सध्या वादा उठलाय महाराष्ट्रात. मालेगाव महापालिकेत तिथल्या उपमहापौराने त्यांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावला होता. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या एका वक्तव्याने आगीत तेल ओतलंय. हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानाचा थेट शिवाजी महाराजांबरोबर तुलना करणारं वक्तव्य केलं. टिपू सुलतान याची थेट शिवाजी महाराजांशी तुलना केली आहे हर्षवर्धन सपकाळाने. त्याच्यावरून राजकारण प्रचंड तापलं आहे. म्हणजे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की इंग्रजांविरोधात टिपू सुलतानने लढा पुकारला होता. शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे. शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे. हे वक्तव्य आहे हर्षवर्धन सपकाळ यांचं. आणि त्यावरून प्रचंड वाद उठला आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात उडी घेतली आहे. म्हणजे टिपू सुलतानचं उदात्तीकरण सहन करणार नाही अशा शब्दात फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे. म्हणजे आता आरोप प्रत्यारोप यावरून सुरू झाले आहेत. म्हणजे पुण्यामध्ये या वादावरून काँग्रेस आणि भाजप यांच्या गटात रडा झाला. पुणे काँग्रेस भवनावर भाजपचे लोक चाल करून गेले होते. त्याच्यावरून मग आमने सामने आले दोन्ही गट. त्यामुळे काही काळ तणाव आणि गोंधळाचं वातावरण होतं पुण्यामध्ये. आता हे काँग्रेस भवनापुढे पुण्याच्या भाजपने आंदोलन केलं, तिथले घोषणाबाजी केली. मग तिथे काँग्रेसवाले आले आणि मग गोंधळ झाला. तर हे टिपू सुलतान हा सध्या वादाचा विषय आहे. त्यात काँग्रेसने टिपू सुलतानच्या बाजूने भूमिका घेतली. आता यात खासदार MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उडी घेतली आहे. ओवैसी म्हणतात की इंग्रजांशी लढताना टिपू सुलतान शहीद झाला होता. इंग्रजांशी लढताना टिपू सुलतान शहीद झाला होता असं ओवैसी म्हणतात. ओवैसी असंही म्हणाले की टिपू सुलतानच्या अंगठीवर ते जे अंगठी घालत हातात बोटामध्ये त्या अंगठीवर राम लिहिलं होतं. त्यांनी सावरकरांचाही उल्लेख केला ओवैसींनी. ते म्हणाले तुरुंगात बसून लव्ह लेटर लिहिले नाही टिपू सुलतानने, त्यांनी सरळ तलवार काढली आणि इंग्रजांशी लढले असं ओवैसी म्हणतात. संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. संजय राऊत म्हणतात की बाबा भाजपने ढोंगी आहे. ते असे आरोप प्रत्यारोप सुरू झाले. परंतु एक महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की भाजपला पूर्वी
टिपू सुलतानविषयी आदर होता. भाजपचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की भाजपला पूर्वी टिपू सुलतानविषयी आदर होता, आता ते विरोध करताय टिपूला, परंतु एकेकाळी टिपू सुलतानविषयी आदर होता भाजपला. आणि हे सांगताना सचिन सावंत यांनी तसे पुरावे, लेखी कागदोपत्री पुरावेसुद्धा सादर केले आहेत. त्यामुळे राज्यात खळबळ आहे. भाजपने पूर्वी टिपू सुलतानांच्या नावाने प्रस्ताव मंजूर केले होते, असा दावा सचिन सावंतांनी कागदपत्रांसह पुरावे सादर करत केला आहे. एकूणच या विषयावर राजकारण तापलं आहे आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तर हे प्रकरण पुढं किती पेटणार, किती वाढणार हे पाहायला पाहिजे. परंतु एकूणच कुठल्याही गोष्टीचं राजकारण करायचं, राजकारण्यांना मोह होतो आणि त्यातून मग हे असे वादविवाद उभे होतात. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपकाळ यांना सुनावलं आहे. मुख्यमंत्री म्हणतात की भाजप उदात्तीकरण, टिपूचं उदात्तीकरण आम्ही सहन करणार नाही. म्हणजे सपकाळ यांनी जे वक्तव्य केले आहे त्याबद्दल त्यांच्या विरोधात FIR सुद्धा नोंदवण्यात आला आहे. एकूणच हा वाद चिघळतोय. तुम्हाला काय वाटते? टिकू कोण होता आणि टिकू तो आदराला पात्र आहे का? कॉमेंट करा. नमस्कार.